शिंदे सरकारने आणलेल्या योजना बंद होऊ नये यासाठी महायुतीला विजयी करा। कर्जत विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्र थोरवे यांना पुन्हा निवडून द्यायचे आहे। त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या योजना कायम सुरू राहाव्यात आणि कोणत्याही योजना बंद होऊ नये यासाठी आपल्याला महायुतीला निवडून द्यायला हवे असे आवाहन शिवसेना उपनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केले। विश्वासराव या कर्जत शिवसेना माझी लाडकी बहीण योजना संपर्क संवाद अभियान सभेत बोलल्या होत्या। शिवसेना लाडकी बहीण योजना संपर्क अभियान सभेचे आयोजन कर्जत मुरबाड रस्त्यावरील पोसरी येथे आयोजित केले होते। या सभेत बोलताना शिवसेना उपनेते तृष्णा विश्वासराव यांनी महिला वर्गासोबत संवाद साधायला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामधील काही महिलांना अजूनही पैसे आले नसतील अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळावेत यासाठी आपल्या पक्षाच्या वतीने सर्व मदत करावी असे आवाहन केले। त्याचवेळी मागील अनेक दिवस लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक वेगवेगळ्या कारणांनी परत घेत आहेत, त्यामुळे असे करून महिलांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे। महिलांच्या खात्यातील एकही रुपया काढून घेऊ नये यासाठी आम्ही RBI कडे तक्रार केली आहे। त्यामुळे आगामी काळात अशा काही खात्यांमधून पैसे काढले गेले आहेत त्यांच्या खात्यात पैसे परत येतील असा विश्वास तृष्णा विश्वासराव यांनी व्यक्त केला। शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी यावेळी बोलताना कर्जत तालुक्यात प्रत्येक गावात संवाद बैठक सुरू आहेत। सर्वसामान्य कुटुंबातील राहणाऱ्या महिला यांच्या कुटुंबाला आधार असावा यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे। यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या।